हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे छोटी आणि त्याच्यामध्ये मी थोडं तेल टाकून घेतलेली आहे मैत्रिणींनो. तर आपल्याला हे कढईमध्ये काय करायचे, खोबरं टाकून घ्यायचे. पाहू शकता. आणि हे खोबरं आपल्याला छान भाजून घ्यायचे बघा, परतून घ्यायचे, असं गोल्डन कलर येस्तोवर छान भाजायचे आपल्याला हे. मैत्रिणींनो अगदी झटपट रेसिपी आणि खूप छान टेस्टी चविष्ट रेसिपी आहे ही. नक्की करून पहा. आणि ही रेसिपी आपण कधी करतो, असा सण वगैरे असला तरच ही रेसिपी आपण बनवतो, इतर वेळेस तर ही बनवित नाही. खूप छान आहे, तुम्ही नक्की करून पहा. आणि मैत्रिणींनो चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहू शकता खोबरं छान भाजून झालेलं तर मी काढून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथे मीडियम साईजचे मी 2 कांदे कापून घेतले होते उभे पातळ, ते टाकून दिलेत. आणि कांदा पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचा आहे. पाहू शकता छान भाजून घ्यायचा आहे, गोल्डन कलर येस्तोवर आपल्याला कांद्याला पण. मैत्रिणींनो छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पाहू शकता लसूण आणि अद्रक मी कांद्यामध्येच टाकून दिलेले आहे, कारण कांद्यामध्ये आपल्याला लसूण आणि अद्रक छान भाजून घ्यायचे. ते पण म्हणजे कांद्याचा, लसणाचा आणि अद्रकचा कच्चा पण निघून जातो. मसाला छान भाजला ना मैत्रिणींनो, रेसिपी पण आपली तेवढी चविष्ट होती. त्यामुळे मसाला छान भाजून घ्या. पाहू शकता कांदा आपला छान परतत आलेला आहे. मैत्रिणींनो तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी बनवली आहे का मला कमेंट करून नक्कीच सांगा. नसन बनवली तर व्हिडिओ झाल्यानंतर नक्कीच करून पहा, खूप छान होती. तर पाहू शकता कांदा आपला छान परतला गेलेला आहे. तर आता आपल्याला कांदा काढून घ्यायचा आहे. इथं खोबरं कोथिंबीर मी हे काढून घेतलेलं. तर कांदा पण आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचा आहे बघा. आणि हे मिश्रण थंड झाल्याच्या नंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक वाटून घ्यायचे. तर इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी, पाहू शकता तुम्ही. त्याच्यामध्ये हे सर्व मसाले आपल्याला काढून घ्यायचेत. आणि ही चण्याची डाळ आहे मैत्रिणींनो, चण्याची डाळ आपण शिजून घेतलेली ती पण टाकायची आपल्याला ह्याच्यामध्ये. आणि कोथिंबीर टाकून घ्यायची बघा अशा पद्धतीने. ते सर्व टाकून झालेलं आहे. तर आता हे छान आपल्याला बारीक वाटून घ्यायचे. तर पाहू शकता मैत्रिणींनो छान पेस्ट करून घेतलेली आहे मी मिक्सरला फिरून. आता हे साईडला ठेवूया आणि गॅस कवळूया. इथे मी गॅस पेटून घेणार आहे आता. आणि गॅसवर आपल्याला कढई ठेवून घ्यायची बघा मैत्रिणींनो. खूप झटपट रेसिपी आहे मैत्रिणींनो, नक्की करून पहा. आणि चविष्ट पण तेवढीच आहे. कढई आपली गरम झाल्याच्या नंतर मैत्रिणींनो त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचे बघा. इथे मी 2 पळ्या तेल टाकून घेते. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता, कुणाला जास्त लागतं कमी लागतं त्याप्रमाणे तेल तुम्ही इथे टाका. आणि मैत्रिणींनो तेल गरम झाले बघा. आपलं जिरं टाकून घेतले मी 1 चमचा. जिरं छान फुलल्याच्या नंतर आपल्याला कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायच्यात. 10-12 कढीपत्त्याची पानं मी टाकून दिलेली आहेत. त्यानंतर लसूण टाकून घ्यायचंय बघा. लसूण मी वाटणामध्ये पण टाकलेला भरपूर सारा, आणि तेलावर पण आपल्याला लसूण टाकून घ्यायचंय. हे छान परतल्याच्या नंतर आपल्याला थोडी कोथिंबीर वरून टाकायची तेलामध्ये. म्हणजे कसं कोथिंबीरीचा सुगंध असा मस्त तेलामध्ये उतरला जातो. इथे मसाले घेतलेत, हळद घेतले, हिंग घेतलाय, कांदा मसाला घेतलाय, बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे, धना पावडर घेतलेली आहे, आणि गरम मसाला घेतलेला आहे थोडा. हे तेलावर मसाले छान परतून झाल्यावर आपण जे मसाला वाटून घेतलेला खोबरं, कांदा, अद्रक, लसूण, कोथिंबीर, हा मसाला आपल्याला तेलावर टाकून घ्यायचा आहे. आणि हा मसाला पण आपल्याला छान तेलावर परतून घ्यायचा आहे. 1-2 मिनिटं हा मसाला छान परतून घ्यायचा आहे मैत्रिणींनो. पाहू शकता अशा पद्धतीने. मसाला छान परतून झाल्याच्या नंतर आपल्याला
थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये मी टाकून घेतले मिक्सरच्या भांड्यामध्ये हे करून हिसळून आणि छान परतून घ्यायचे, पाहू शकता। आणि त्यानंतर काय करायचं मैत्रिणींनो, इथे पुरणाचं पाणी डाळ शिजवलेली मी त्याचं पाणी मी काढून घेतलेलं ना, त्या डाळीपासून आपल्याला त्या डाळीच्या पाण्यापासून छान अशी आमटी बनवायची बघा। तुम्ही करता ना पोळ्याची आमटी, त्या पद्धतीनेच मी ही आमटी बनवणार आहे। सर्व पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये ते डाळीचं टाकून द्यायचे आणि छान मिक्स करून घ्यायचे, पाहू शकता। एवढी मस्त होती ना ही आमटी मैत्रिणींनो, भातासोबत खूप छान लागते। तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून पहा। तर मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहू शकता इथे कस्तुरी मेथी घेतलेली आहे, हातावर छान अशी चुरगळून ती भाजीमध्ये मी टाकून दिलेली आहे। ह्यानी टेस्ट खूप छान येते मैत्रिणींनो, तुम्ही नक्की टाका। तर छान मिक्स करून घ्यायची ही आमटी आपल्याला। आणि त्यानंतर आपल्याला इथे काय करायचे, चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे बघा मी। मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत एकदा भाजी छान वर खाली करून घ्यायची। आणि आमटीला आपल्या छान उकळी काढून घ्यायची बघा। मस्त आपली आमटी उकळी काढलेली आहे मी आणि तरी पण खूप छान सुटलेली आहे। वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आपल्याला आणि परत एकदा आमटी ही छान मिक्स करून घ्यायची। तर मैत्रिणींनो, ही पोळ्याची आमटी डाळीची चण्या डाळीची आमटी ही कशी तुम्हाला म्हणजे आवडली का कमेंट करून नक्कीच सांगा। आवडली असेल तर मैत्रिणींना तुमचे शेअर करा, छान छान कमेंट करा। व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा। पाहू शकता किती छान दिसते आपली आमटी ही। आमटीला छान उकळी पण आलेली आहे। तर ही आमटीची रेसिपी झालेली आहे मैत्रिणींनो। तर कमेंट करून नक्की सांगा कोणाला कोणाला आवडली ती डाळीची आमटी। तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन। तोपर्यंत मैत्रिणींनो, सर्वांना बाय। एकदा नक्की ट्राय करून पहा, परत भेटू।